विधानसभा निवडणुकीत दिवसेंदिवस रंग भरत असतानाच ऐरोली मतदारसंघात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अंकुश कदम यांनी प्रचारात चांगलीच मुसंडी मारली आहे. त्यांनी कोपरखैरणे, घणसोली, रबाळे, दिघा, ऐरोली या सर्व भागात पहिली प्रचार फेरी पूर्ण केली असून नवी मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. ऐरोली मतदारसंघात भाजपचे गणेश नाईक आणि अपक्ष विजय चौगुले असे दिग्गज उमेदवार असूनही अंकुश कदम अत्यंत शिस्तीत प्रचार पूर्ण करत आहे. मतदारांची घरोघरी भेट घेण्यावर अंकुश कदम यांचा भर आहे. मॉर्निंग वॉक, संवाद मेळावा तसेच प्रचार फेऱ्या आणि बैठकांच्या माध्यमातून त्यांनी प्रचाराचा धडाका सुरू ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरखैरणे सेक्टर 5 ते 8 च्या मुख्य मैदानात परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या सभेला युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती यांनी सांगितले की अंकुश कदम हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत. तेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवू शकतात. त्यामुळे अंकुश कदमांना पाठबळ देणं ही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी ओळखून ऐरोलीमध्ये स्वराज्य आणूयात असे प्रतिपादन केले. स्वराज्य पक्षातील सर्वच मोठे नेते, कार्यकर्ते तसेच छत्रपती संभाजीराजे व त्यांचं कुटुंब सुद्धा अंकुश कदमांच्या प्रचारात उतरल्याने नवी मुंबईत ऐरोलीमध्ये यावेळेस परिवर्तन होणार अशी लोकांची भावना होऊ लागली आहे. त्यामुळे ऐरोली विधानसभेत अंकुश कदम हे विजयाचा गुलाल उधळणार का हे 23 तारखेलाच पाहावं लागणार आहे. मात्र तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.